नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक रोड आणि उपनगर परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी फोफावत असल्याचं पाहायला मिळतंय। उपनगरच्या जाधव मळ्यात 3 ते 4 टवाळखोरांनी एका आलिशान 4 चाकीच्या दगडानं तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेतील संशयिताचा शोध घेत असताना ते संगमनेरमध्ये आल्याची गोपनीय माहिती गुंडांविरुद्ध पथकाला मिळालेली होती। गोपनीय माहिती मिळताच गुंडाविरोधी पथकानं संगमनेरमध्ये त्याचा शोध घेतला। मात्र संशयित कोलारहून राहुरी कारखान्याकडे गेले असल्याची माहिती पथकाला मिळाली। त्यानंतर पथकानं कोलार अहिल्यानगर मार्गावरील राहुरी कारखाना परिसरातून दोघा संशयितांना ताब्यात घेतलं। स्वप्नील गोसावी, आकाश गायकवाड असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नाव आहेत। त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। स्वप्नील गोसावी याच्याकडून 1 लाख रुपये किमतींचा गावठी कट्टा, 4000 रुपये किमतींचा 4 जिवंत काडतूस आणि 10 लाख रुपये किमतींची 4 चाकी असा एकूण 11 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। पुढील कारवाईसाठी त्यांना उपनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलंय। सदरची कारवाई गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडांविरुद्ध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विजयकुमार सूर्यवंशी, सुनील लाडके यांच्या पथकाने केले। न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।